महाडीबीटीवर तुमचंही अकाउंट असेल आणि तुम्हीही जर तुमच्या प्रोफाईलमध्ये काही चुकीच्या गोष्टी ॲड केलेल्या असतील, जेमिनी संबंधी असेल किंवा तुमच्या वैयक्तिक इन्फॉर्मेशनमध्ये असेल किंवा पत्ता ॲड्रेसमध्ये काही चुका झाल्या असतील आणि तुम्हाला ते आता चेंज करता येत नसतील, तर अशा टायमिंगला मित्रांनो तुम्हाला ते कसं बदलायचं हे ह्या व्हिडिओमध्ये मी सविस्तररित्या सांगणार आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटी फार्मर या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करून आल्यानंतर होम पेजवरती आल्यानंतर तुम्हाला वैयक्तिक तपशील 2 नंबरचं ऑप्शन दिसत असेल डाव्या कोपऱ्यामध्ये, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता तुम्ही इथं बघू शकता, तुम्हाला इथं चेंज काही करायला गेलं आत्ता सध्याच्या स्थितीमध्ये तर तुम्हाला इथं जतन करा किंवा वरील भरलेली माहिती पुसा हे ऑप्शन इनेबल नाही. तिथं क्लिक जरी केलं तरी होत नाही इथं काहीच. आणि अशाच प्रकारे पत्ता आणि जमिनीचा तपशील यावरती सुद्धा हे प्रॉब्लेम सेम दिसत आहे. तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मी अर्ज केलेल्या बाबी, जे डाव्या कोपऱ्यामध्ये 5 नंबरचा ऑप्शन आहे, मी अर्ज केलेल्या बाबी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. 2 नंबरला तुम्हाला पर्याय दिसत आहे छाननी अंतर्गत अर्ज. आता इथं जेवढे अर्ज आहेत मित्रांनो ते तुम्हाला सर्व कॅन्सल करायचे. कॅन्सल केल्यानंतरच तुम्हाला तिथं ऑप्शन इनेबल होणार आहे. तर आता सध्या तिथं ऑप्शन तुम्हाला डिसेबल आहे. प्रोफाईल वगैरे चेंज करायला गेलं तर तिथं क्लिक होत नाही. तर त्यामुळे आता सर्वप्रथम काय करू आपण, तर इथं कॅन्सल या बटनावरती क्लिक करूया आणि हा अर्ज हटवूया, पूर्ण म्हणजे कॅन्सल करून टाकूया. हे OTP येईल तुम्हाला, फॉर्म कॅन्सल करताना OTP तुम्हाला तो जतन करून म्हणजे सेव्ह करून घ्यायचा आहे. इथं तो एंटर करायचा कॉपी करून आणि सबमिट बटनावरती क्लिक करा. तुमचा यशस्वीरित्या हा फॉर्म कॅन्सल होणार आहे. होऊ शकता असं तुम्हाला मेसेज येईल, तुमचं फॉर्म यशस्वीरित्या रद्द झाला आहे. त्यानंतर तुम्हाला कॅन्सल केल्यानंतर अर्ज इथे एकदा कन्फर्म करा छाननी अंतर्गत अर्ज आहेत किंवा नाही. इथे एकही अर्ज असेल तर तुम्हाला प्रोफाईल किंवा जमिनीमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर तुम्हाला करता येणार नाही. तर इथं मी सर्व खाली केलेले आहेत, तिथं अर्ज मी कॅन्सल केलेले आहेत जेवढे आहेत तेवढे. त्यानंतर तुम्हाला आता इथं तुम्हाला वैयक्तिक तपशील या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता इथं आल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता की तुम्हाला आता खाली स्क्रोल करून आल्यानंतर इथं ऑप्शन तुम्हाला इनेबल दिसत असतील. आता जतन करा, वरील भरलेली माहिती पुसा हे ऑप्शन आता चालू झालेले आहेत. तुम्ही इथं पत्ता जरी तुम्हाला चेंज करायचा असेल तरीही तुम्ही आता करू शकणार आहात, कारण इथं इनेबल झालेलं आहे. ही एक अतिशय सोपी प्रक्रिया होती. तुम्ही 2 मिनिटात मोबाईलवरून सुद्धा हे तुमचं फॉर्म एडिट करू शकणार आहात. काहीच प्रॉब्लेम नाही याच्या. हे आता पत्त्याचं सुद्धा तुम्ही बघू शकता, इथं सुद्धा ऑप्शन आलेला आहे. मी पत्ता सुद्धा बदलू शकतो आता माझ्या अकाउंटमध्ये. तर जमिनीचा जो तुम्ही स्पष्ट केलेला आहे ते 7/12 8 वगैरे लिहिलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही चेंज अशाच प्रकारे करू शकणार आहात. अतिशय महत्त्वाची माहिती होती. जर आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा.